अनेक इश्यू सर सर प्लीज सर काय काय नेमकी जायचं बातचीत? जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय, पूर्ण गँग, त्यांना ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावहून येतो या लोकांना. नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येते आयान अहमद आणि त्याची गँग. अग्रीपाडा, महालक्ष्मी, तिथे पण मी परवा जाऊन आलो. तिथेही मोर देन 1 डझन, 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत. तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा पण त्याच पद्धतीचा धर्म जिहादवाला, तो जय दुबे आणि इथे शाहिद चांदे. म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे. हे सगळं धर्मांध कट्टरपंथी फॅनेटिक टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे. हिंदू मुलींना, हिंदूंना घाबरवणं. आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे. SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे. मी केलं आणि माझ्या लक्षात आलं, सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं. या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे. पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे. अनेक मुली, आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय, हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं. तुमच्यामुळे हे बाहेर आलं. त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे. तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र त्याचे शिकार होत असेल, माहिती द्यावी, ज्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का, किंवा काय नेमकी एकूणच तपासाच्या प्रगतीबाबत माहिती पोलिसांनी दिली? SIT स्थापन झाली आहे. तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे. कारण की सुरुवातीत हा एकच आहे, माफी माग रहा है, पिताजी माफी माग रहे, आता सगळं जे चाललं होतं, आता माहिती जे यायला लागली आहे त्यातून लक्षात आलं का हा पण खूप मोठा गुन्हा आहे. आणि वरिष्ठ पातळीवर माझं बोलणं झालं, इथून पण झालं. सगळ्यांची नजर आहे, ते सगळं यांना जे सपोर्ट सिस्टम लागते ते देणार. 2च गुन्हे जे ते आता दाखल आहेत, मात्र तुम्ही सांगितलं की 2 डझन पर्यंत मुली यामध्ये अडकली असतील. काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली? एक आपण सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. समाजात मुली संबंधित थोडी भीती असते कुणाचाही परिवारात, म्हणून सगळी नावे बाहेर येत नाहीत, सगळे FIR करायला येत नाही. यातले काही परिवार आपलं कर्तव्य समजून पुढे आलेत की बाकी मुलींचं, म्हणून आरोपी आणि तक्रारदार 2-3च असतात, पण त्याच्यानंतर हे बाकी ठिकाणी पण काढले. हे पोलिसांनी जे सायबर आणि बाकी एक्सपर्टची मदत घेतली म्हणून बाकी संख्या बाहेर आली. त्या स्वतः नव्हत्या आल्या. तर इथेही डझन मुलींची यांनी छेडछाड केली आहे. आपण प्रॅक्टिकली
कामावरती खूप विश्वास असतो त्यांचा, त्या पद्धतीनं आपलं कामकाज सुरू असतं. हे हिंदुत्ववादी प्रॅक्टिकली कामावरती आपला भर असतो. खरं तर हिंदुत्ववादी सरकार असताना हे अशा पद्धतीने घडूच कसं शकतं, याच्यामध्ये फेल्युअर कुठे आहे? हे लोकांनी तर समोर येऊन तक्रारी केल्या पाहिजेत, समाजामध्ये तर हे होताच कामा नये, पण हे घडतंय तर याला जबाबदार कोण? ही चिंतेची बाब आहे की एवढं आत घुसलाय. आम्ही गेली अनेक वर्ष हा विषय मांडतोय, पण ते सिस्टमला पटत नव्हतं. मग अधिकारी असो, मीडिया असो की पॉलिटिशियन असो. आता एका महिन्यात 6 प्रकरण, 6ची मी सगळे 6 एकत्रित करून समाजासमोर ठेवली. त्यावेळी आता समाजाला पटायला लागलं हे तर आक्रमण आहे. मी गेले 1.5 वर्ष बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा काढतोय. तर मला तसे प्रश्न विचारले जातात ना, वाया पत्रकार, पॉलिटिशियन, हे बांगलादेशी आहे, त्याचा प्रूफ काय? मी म्हणाले नंतर बघ रे, तो हिंदुस्थानी आहे, त्याचा प्रूफ माग ना. ते नाही आहे ना त्याच्याकडे. मग तो बांगलादेशी आहे, पाकिस्तान, ह्या सगळ्यांमध्ये मुस्लिम माफिया आहेत. आणि हळूहळू वातावरण चांगलं झालं. वातावरण देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं की त्यांना थोडी माहिती मिळाली की ते खोलपर्यंत जातात. सगळ्या ठिकाणी SIT म्हणजे 10-12 त्याला सगळं सपोर्ट दिला जातो. म्हणून लोकांचा आत्मविश्वासामुळे आता हे कायमसाठी हे मुस्लिम माफियांचा जो जिहादी प्रवृत्ती वृत्ती संपला. तुम्ही खर तर सांगितलं की जी 2 डझन सांगितलं, यामध्ये आज फॉरेन्सिक लॅबमध्ये देखील काही मोबाईल पाठवण्यात आले. त्यांच्याकडून काही विशिष्ट असे आणखीन काही नावं आलेत असं सांगितलं का खूप पोलिसांनी? आपल्याकडचे पत्रकार किंवा ऍक्टिव्हिस्ट खूप जागृत आहेत, जबाबदार आहेत. तपासाचं जर बाहेर सांगायला लागलो तर तो तपास पुढेच जाणार नाही, परत परिवार घ्यायला लागणार. म्हणून जेवढं सांगायचं ते तेवढं ते मला सांगतात. मी त्यांना मदत देतो, गाईडन्स देतो, आयडिया देतो. आणि बाहेर पण आम्ही तेवढंच सांगू शकतो की बाकी परिवाराने गपचूप येऊन माहिती पाठवावी, डायरेक्ट पाठवावी. ज्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात हा जो राक्षस, जिहादी राक्षस पैदा झालाय त्याला साहेब तुम्ही म्हणला की या प्रकरणात पूर्णपणे मोडस आहे, मग याच्या रूट पर्यंत जाणं गरजेचं वाटत नाही? मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतोय, सगळ्या टॉप अथॉरिटीचे लक्ष आहेत, सगळे मिळून काम करतायत. आणि ज्यावेळी अंत होणार त्यावेळी जे सगळे आकडे बाहेर येणार त्यावेळी एक समाधान वाटणार की हे पहा, तुम्ही आपल्याला आठवत नसेल, विधानसभा निवडणुकीचा वेळ येणार, मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता. आपण सगळे काय बातम्या द्यायचो, इथे या मुस्लिम समुदाय, या उलेमाचं झालं, ह्या मौलवी आले. भाऊ, त्याच्याकडे पैसा कुठून येतोय? मी शोधून काढला नाही. 118 कोटी रुपये त्या मालेगावचा सिराज मोहम्मदचा बेनामी अकाउंट मध्ये आले आणि त्यातल्या 114 कोटी विधानसभेच्या दरम्यान वापरण्यात आले. त्याचा शेवटी इथपर्यंत ईडी पोचली की 2200 कोटी रुपये आले. 1100 कोटी दुबईला गेले. 379 करोड असा प्रकारचा म्हणजे जन्म प्रमाणपत्र बांगलादेशींना सांभाळणं यासाठी खर्च करण्यात आलाय. म्हणून आणि ते देवेंद्र फडणवीस सरकारमुळे हे सगळं बाहेर आलं. हे पण आम्ही याचा अंत लवकर. एक शेवटचा प्रश्न, हे सगळे जी मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळात ओढतात, ते खरं तर पैशाचा आम्ही दाखवून आपण किती श्रीमंत आहे हे दाखवून त्यांना खरं तर प्रेमाच्या जाळात ओढतात. तर त्या मुलांच्याकडे मग पैसे येतात, इतके कुठून येतात? कारण तो एक तपास सुरू आहे की इतके पैसे घरातून मिळाले की अन्य कुठून पैसे. मालेगावचा उल्लेख तुम्ही केला मगाशी, मालेगावमधून येतो. आलिशान हॉटेलमध्ये वगैरे असेल. तुम्ही मालेगावचा उल्लेख केला साहेब मगाशी. याला जोडूनच घेतो प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, त्याला जोडूनच घेतो की ही सगळी आता SIT स्थापन झाली आहेत, अनेक वरिष्ठ अधिकारी याचा तपास करतात. तर SIT वरती तुम्हाला विश्वास आहे का, एक तपास व्यवस्थित करतील? कारण एकूण सगळ्या आत्ताच्या ज्या घडामोडी पाहिल्या तर तपास होईल असं वाटतंय का? दोन्ही प्रश्न. मी आता तुमचा प्रश्नाचं उत्तर, तपासासाठी ज्या ज्या संस्थेची गरज भासणार, इन्क्लुडिंग पब्लिक, त्या सगळ्यांची मदत घेतली जाणार. SIT त्याच एक साधन आहे, साध्य नाही. म्हणून इथूनच मी 2 सिनियर लोकांशी बोललो. मी बोललो म्हणजे मंत्रालयात की आणखीन पुढे. तर SIT म्हणजे अंत नाही आहे. आणखीन ज्या ज्याची मदत लागणार, एक्सपर्ट ऑथॉरिटी, ती घेतली जाणार. नंबर 2, आत्ताच जे आमचं लक्ष आहे, माझी ताई फसली आहे.
माझी माई फसवण्यात आली आहे त्याच्यावर आहे. कशामुळे फसली काय, कारण की तो माणूस हा फसवणारा आहे, त्याचा इंटेन्शन आहे जिहादींत धर्मांधता. कुठलं तरी प्रेम प्रकरण झालं, धर्म कुठला की जात कुठली ती. पण त्यात तिथे आपण म्हणू शकतो की लोभ हे झाला. इथे तो जो फसवणारा आहे त्याचं इंटेन्शनच आहे, तो एका वेळी 10, 12, 15 मुलींचे हे करत असतो. म्हणून त्याला त्या दृष्टीने माझा ताई माईला मी आता दोषी धरणार नाही. फक्त परिवाराने त्यांना कळलं तर बाहेर यावं. या काही प्रकरणात असं बाहेर आलंय. आता एका ठिकाणी काय केलं होतं, त्यांनी नावद हिंदू घेतलं होतं, आडनाव वैद्य टाकलं आणि मुलीला फसवलं. मुली निर्दोष बापाला सांगितलं घरी हा वैद्य मुलगा आहे, चांगला आहे, इथपर्यंत गेलो होतं प्रकरण. म्हणून धन्यवाद. तुम्ही मालेगावचा उल्लेख